अखंड
देवताय नमः मातृपितृदेवताय नमः मातृपितृदेवताय नमः मातृपितृदेवताय नमः कुंडलिका वरदे वास्तुपूजनाचं भजन या ठिकाणी आई वडिलांच्या कृपेने ही वास्तू यांच्याकडे आली आणि त्या निमित्ताने सत्यनारायणाची महापूजा, नवग्रह आणि गणेश पूजा याचं औचित्य साधून पांचाळ कुटुंबानी, म्हणजे आमची भावकीच, आम्ही पण मिस्त्रीच, पांचाळ कुटुंबानी सत्यनारायणाच्या महापूजेनिमित्ताने आमच्या ओम साई प्रसादी भजन मंडळाला भजन करण्याची सुवर्ण संधी दिली. खरं म्हणजे ही वास्तू जेव्हापासून उभी होते ना तेव्हापासून या लोकांचं म्हणणं होतं, आमचे संदीप पांचाळ आणि सौरभ पांचाळ बुवा आमच्याकडे पण भजन करायचंय. मागच्या 4 महिन्यापासून त्यांचा तगादा होता आणि त्या निमित्ताने आज भजन या कुटुंबाला, या वास्तूला भरघोस यश प्राप्त हो अशी देवाकडे प्रार्थना करूया आणि आपल्या भजनाला सुरुवात
रूपधावी का रे आता, 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 रूपधावी का रे
कशा पाहिजे सध्या सगळीकडे नवीन नवीन चाली येत आहेत. खरं म्हणजे जुन्याचं सोनं कसं करायचं ह्या चालीतला शिकायला पाहिजे. कारण हा अशोक सराफ यांचा पिक्चर 15 वर्षापूर्वी हे गाणं फेमस होतं. ज्यांनी हे गाणं बनवलं त्याला सुद्धा माहिती नसेल की पुढच्या 20 वर्षानंतर हे गाणं एवढं फरमात येईल. त्या गाण्याचे बोल होते, निशाना तुला दिसला ना. आणि ह्या चालीवरती अनेक गाणी होत असताना गेल्या वर्षी मुंबईवरनं शिर्डीला पालखी निघते आणि त्या पालखीच्या निमित्ताने आमचे मित्र सुर्वे यांनी पालखीचं गाणं गायलं स्टुडिओ मध्ये. आणि ते एवढं व्हायरल झालं की आजकाल जे भक्त साईंचे झाले ती सगळी मंडळी या गाण्यांची झाली. काय हरकत नाही. मी निघालो तुम्ही येता का, 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 माझ्या साईला भेटाया 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 तुम्ही येता संदीप पांडे यांनी सांगितलं होतं तेव्हा वास्तुशांतीचं भजन आहे, परंतु या कुटुंबातली मंडळी स्वामी भक्त आहेत म्हणून दोन गाणी स्वामींची व्हायला हवी. त्या निमित्ताने मी या स्वामींचा भजन केलाय, तो आपल्यासोबत सादर करतोय. मेळा जमला स्वामी भक्तांचा, मेळा जमला स्वामी भक्तांचा, मेळा जमला स्वामी भक्तांचा, मेळा जमला
ज्यांनी ज्यांनी स्वामींची भक्ती केली ना त्याला स्वामींकडे काही मागायची गरजच नाही पडली, कारण स्वामी न मागता सगळ्यांना देतात. एक असा प्रसंग घडला होता, एका ग्रस्तावरती खूप मोठं संकट आलं होतं. त्यांनी घर सोडलं, बायका मुलांना आपल्या घरात ठेवलं, भरपूर कर्ज झालं, घर सोडलं आणि वाटेने चालत सुटला. चालता चालता तो म्हणाला आपण आता आपल्या जीवनाचा त्याग करायचा. समुद्रमार्गे चालू लागला. तो चालतोय पुढे, शेवटी त्याचं कुटुंब मागे आहे. तो मागे वळून बघतोय की आपल्या कुटुंबातले कोण येता येत नाही मागून. तर त्याला पाठवून काय दिसलं असेल सांगा? त्याच्या 2 पायाचे ठसे आणि त्याच्या मागे आणखी 2 पायाचे ठसे. तो म्हणतो माझ्या मागे कोणतरी आहे, माझ्या कुटुंबातले लोक आहेत वाटते. आणखी पुढे गेला, पुढे जात 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 गेला, मागे वळून बघितलं, त्याला 2च पाय दिसले. त्याने स्वामीचा दावा केला, स्वामी माझी तुम्ही परीक्षा घेताय का? स्वामी म्हणाले नाही. काय झालं? अहो मी प्रपंचाला व्यापलो आणि मी घरदार सोडायचा प्रयत्न केला. माझ्या मागे माझ्या पावलांचे ठसे दिसत आहेत, कधी माझ्या मुलांचे दिसत आहेत, कधी माझ्या बायकांचे दिसत आहेत. आता तर ती पण दिसत नाही. तेव्हा स्वामी म्हणतात, अरे वेड्या, येतोस कशाला? मी तुझ्या पाठी आहे. मग स्वामी तुम्ही जर माझ्या मागे आहात तर मागे जे 4 पाय दिसले ते कोणाचे? माझ्या कुटुंबाचेच का? ते बोलले नाही, तुझ्या कुटुंबातल्या लोकांना मी सुखरूप घरी घेऊन आलोय. 4 पायातले 2 पाय तुझे आणि 2 पाय माझे, कारण मी तुझ्या मागे आहे. मग मला स्वामी हे सांगा, आता मी माझ्या जीवनाचा त्याग करणार, मग मी आता मागे बघितलं तर माझे 2च पाय, हे कसं काय? स्वामी म्हणाले, अरे वेड्या, तुला वाटतंय की तुझे ते 2 पाय, ते 2 पाय तुझे नाही, ते 2 पाय माझे, आणि मी तुला माझ्या खांद्यावर घेतलंय का? तर तू तुझ्या आता जीवनाचा त्याग करणार. तुला तसं जीवनाचा त्याग करायला घेणार नाही, कारण मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून म्हटलं आहे. रुद्राक्षांच्या गळ्यात माळा, चंदनाचा
भजनी सदा स्वामीच्या राहुले रंग गजरा भंग गवळणी करूया रंग राहू रंग गजरा भंग गवळणी करूया रंग भजनी सदा स्वामीच्या राहू रंग गजरा भंग गवळणी करूया रंग दासवने लविली कमल सुताना श्रीवार वंदन पुरायाना दासवने लविली कमल सुताना श्रीवार वंदन पुरायाना माझे मस्तक जामी शरणाला मिळाला मला स्वामी भक्तांचा स्वामी नामाचा मिळाला मला स्वामी भक्तांचा अक्कलकोट निवासी स्वामी येऊनी बैसती भक्ता घरी अक्कलकोट निवासी स्वामी येऊनी बैसती भक्ता घरी पूर्ण करी सारी इच्छा मिळाला मला स्वामी भक्तांचा स्वामी भजन करू स्वामी नामाचा मिळाला मला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ सद्गुरु स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ जय जय
श्री अंगदेवते माते तुझा लिंग माऊली माते तुझा माझे अन्याय कोटी घाला 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 माझे अन्याय
यानंतर तुझ्यावर कोण आलं ना त्याने बाबा म्हणजे वाजून द्या काय म्हणून म्हणणार वाजवायला कोण आहे दुसरं त्यांच्याबरोबर आले बसू देत ना तुझ्या पण घ्या संदीप नाही तुम्ही आज घरी बसतो तू बस भाऊ बस त्याला दे वेळ आहे भगवानी जे सांगितलं तर चांगलं होतं आणि आज काळाची गरज आहे फक्त एक जरा झलक म्हणून एक एक प्रेम दीवानी एक
Thank you.